श्री म्हसोबा महाराज मंदिर टाकेवाडी. आता काय तुम्ही हा व्ह्यू बघा. सो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज मी चाललो आहे माझ्या गावाला, म्हणजे मी गावालाच आहे आता, पण मी माझ्या मामाच्या गावाला आहे. सो मी आता चाललो आहे माझ्या गावाला आणि मी एकटाच, तुम्ही बघू शकता. सो मी एकटाच चाललो आहे आता. बघू आपली पुढची जर्नी. सो गाईज तुम्ही आता वातावरण बघू शकता, पावसामुळे किती चांगलं झालं आहे. गाईज आणि या दोन झाडांच्या मधून आपल्या गावाला रस्ता जातो. सो तुम्ही बघू शकता पावसाळ्यात किती चांगलं असं वातावरण होतं. त्या उन्हाळ्यामध्ये ते सगळे झाडे सुकलेले असतात, पण पावसाळ्यामध्ये जाम भारी होतं. बघा मागे इथून एंट्री यायला आणि हा रस्ता डायरेक्ट आपल्या गावाला जातो सरळ. तुम्हाला पुढचे पण काही व्ह्यूज मी दाखवतो, तुम्ही बघा. आता काय तुम्ही हा व्ह्यू बघा. कसं आहे आपलं गाव, फुल केरळसारखं वाटतंय का नाही यायला बघा. किती सुंदर वाटतं. या दोन झाडांच्या अशा मधून रस्ता चाललाय आपल्या गावाला. असं वाटतच नाही की आपण पुण्यामध्ये आहे करून. फायनली गाईज मी माझ्या गावाला पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपलं जे पाण्यातलं मंदिर आहे त्याची सर्व माहिती ह्याच्यावर दिलेली आहे. आणि हा रस्ता तुम्ही जो बघताय वरती चाललाय, लोक वरती म्हणजे माणसं राहतात तिथे. आणि फायनली हा व्ह्यू तुम्ही बघा गाईज, पाण्यातलं मंदिर आपलं म्हसोबा महाराजांचं. तो काही वेळा तर मी तिकडे जाणार आहे ते एक्सप्लोअर करायला. सो तुम्हाला तेव्हा मी तिकडची सिनरी दाखवेल. फायनली गाईज आता मी घरी पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे आमच्या आंब्याची झाडं आहेत. घरासमोर 2 आहेत आणि घराच्या मागे आय थिंक 10-15 असतील. आणि हा जो कट्टा दिसतो तुम्हाला, हा लॉकडाऊनमध्ये आम्ही बांधला आहे घरच्या घरी. ते पण कारण ही झाडं लॉकडाऊनमधलीच आहेत. हे बघा इथं अर्चित 2020 म्हणून लिहिलेलं पण आहे. आणि हे पेरूचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. याला पेरू पण किती आली बघा, दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये. पेरू खूप सारे पेरू आलेत बारीक बारीक. आणि हे घराच्या मागं शेवग्याचं झाड आहे, 2 आंब्याची झाडं. आणि हे आपलं नारळाचं झाड बघा किती मोठं झालं आहे. ही सगळी आंब्याची झाडं आहेत तुम्ही जी बघताय ती. आणि ही सगळी झाडं मीच लावलेली आहेत लॉकडाऊनमध्ये, जेव्हा आम्ही लॉकडाऊनमध्ये गावाला होतो तेव्हा. तर आता इथे वरती 4-5 झाडं आहेत आणि खाली पण 4-5 झाडं आहेत. पण आता तिकडे जाऊ नाही शकत कारण रस्ताच नाही जायला त्या साईडला. आणि इवन इथं पण तुम्ही झाडं बघू शकता बघा, ही पण आंब्याचीच झाडं आहेत सगळी. आपल्याच जागेत आहेत, आपलीच झाडं आहेत सगळी. सो गाईस तुम्ही हा पण व्ह्यू बघू शकता. आणि इथे डोंगरावर तुम्ही बघू शकता वरती असा भारी असा व्ह्यू झालाय. समोर हा ऊस आहे गाईस. पुढे पण रस्ता आहे कारण लोक तिथे राहतात. तिथून पुढे तुम्ही गेलात ना तर तिथं लोक राहतात वरती. तिथे दुसरी वाडी आहे वरती. सो आता आपण जाणार आहे गाईस त्या मंदिराजवळ. हे आपलं म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे. एकदम पीसफुल लाईफ आहे इथे. सो फायनली गाईज मी आलो या स्पॉटला आपल्या. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. तर इथं पूर्ण पाणीच भरलंय, पण जेव्हा पाऊस नसतो तेव्हा ही जागा सगळी खाली असते, म्हणजे पूर्ण सुकलेली असते. आता पावसामुळे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले.
तर अजून पाऊस पडला तरी पूर्णच पाण्याखाली जायला बसलं आहे. तर जाऊया आपण आतमध्ये आता. श्री म्हसोबा महाराज मंदिर टाकेवाडी. जाऊया आपण आता आतमध्ये. डोळे फिरत आहेत. फायनली गाईज आपण आता जाऊया मंदिरामध्ये. आणि 150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, म्हणजे त्याच्या पण अगोदरचं मंदिर आहे खूप. पण हे आत्ता बांधलं आहे एक 10-15 वर्षा अगोदर. पण देव इथून पण व्ह्यू बघू शकता. किती मस्त असा व्ह्यू दिसतोय गाईज. मगाशी मी जी व्हिडिओ काढलेली गाईज ती तिकडून काढलेली, त्या बोर्डाच्या इथून. सो या रस्त्याने बघा आता मी आलो इथे. तुम्ही नेचरचा साऊंड पण ऐकू शकता, ओरिजिनल एकदम. बघा तिथून आवाज येतोय समोरून पक्ष्यांचा. चारही बाजूने आवाज येतोय, म्हणजे समोरून जास्त होते कारण तिथे जास्त झाडी आहे ना, तर जास्त पक्षी वगैरे असतील समोर. बघा इकडून पण येतोय, ह्या साईडनी, इकडे वरतून पण येतोय, सगळीकडनं मस्त असा आवाज येतोय. बघू शकता तुम्ही, मगाशी बोललेलो तो हा जो रस्ता आहे तो तुम्हाला हा दिसतोय ना, हा तिकडे वरती जातो. आणि इकडे ओपन जिम पण आहे. आणि समोरचा व्ह्यू तुम्ही आता इथून पूर्ण बघा लांबून, ती मस्त असं वाटतंय. सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी. गाईज आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.